पुढची बातमी एक महत्त्वाची। चंद्रपूरमध्ये भाजपात अंतर्गत वाद निर्माण झाल्याचे चित्र समोर येऊ लागले। चंद्रपुरातील एका कार्यक्रमात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस यांनी या संदर्भात जाहीरपणे नाराजी व्यक्त केली। यावेळी थेट उल्लेख न करता सुधीर मुनगंटीवार यांना त्यांनी लक्ष्य केल्याचं बोललं जातंय। लोक आपल्या पक्षात यायला तयार आहेत, पण जर आपल्यात इथे भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं लोक म्हणणार नाहीत का? त्यामुळे आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाही असं त्या म्हणाल्या। अरे आता जिल्हा हा चंद्रपूरचा आमदार आहे, चंद्रपूरमध्ये कार्यक्रम घेणं त्याचं काम आहे। सगळ्यांनी मोठेपणा देऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं, हे मी ओपनली सांगते। अरे लोक आपल्या पक्षात यायला तयार आहेत, लोकांची झुंबड पक्षात येण्यासाठी वाटली आहे, पण इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही। म्हणून आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाही आहे, आपल्याला आपला भारतीय जनता पक्ष टिकवायचा आहे। संपूर्ण देशभरात काल रामनवमीचा उत्साह असताना वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस यांना रामाच्या मूर्तीची पूजा करण्यापासून पुजाऱ्यानं रोखलं, मनाई केल्याचं सांगण्यात येतंय। वर्ध्यातील राम मंदिरातल्या गर्भगृहामध्ये सोवळं आणि जानवं घातलं नाही म्हणून आपल्याला प्रवेश नाकारल्याचा आरोप रामदास तडस यांनी केला। इथले ट्रस्टी जे आहे आणि पुजारी जे आहे, तिथं मला म्हणे पुजारी आहे पण ट्रस्टी आहे, ते म्हणत होते का तुम्ही दुरून दर्शन घ्या, तुम्ही आत येऊ शकत नाही। त्यांना विचारलं की 40 वर्षापासून मी या ठिकाणी येतो आणि आजच का असं झालं, तर ते म्हण नाही आम्ही इथले ट्रस्टी बी आहे, पुजारी आहे, आम्ही सोहळं घातला आहे, तुम्ही या ठिकाणी येऊ शकत नाही। एकीकडे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या देशाच्या सर्व भक्तांना अयोध्येमध्ये राम मंदिराची निर्मिती केली, जी वर्षानुवर्षाची मागणी होती। आणि एकीकडे मात्र देवळी सारख्या गावात ज्या मंदिराची 100 वर्षाच्या अगोदर निर्मिती झाली, त्या मंदिरात असा प्रसंग घडावा हे स्वाभाविक नव्हतं। परंतु त्यांनी स्वतः सकाळी अंदर जाण्याचा प्रयत्न केला आणि तो जो आजचा पुजारी होता त्याच्यावर जिम्मेदारी होती, ते दागिने जो सर्व आहे त्याच्या ताब्यात होते, म्हणून त्यांना या दृष्टीनं अंदर नाही जात। बाकी कोणताही त्याचा हे नाही होता गैरसमज, आणि यांनी गैरसमज नाही करावून का नाही जाऊ दिलं। आता हवामानासंदर्भातल्या तापमानासंदर्भातल्या बातम्या बघूयात। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानानं 40 अंशांचा आकडा गाठला। यामध्ये अकोला 40 अंश, ब्रह्मपुरीमध्ये तापमान 41.3 अंश सेल्सिअस इतकं आहे। त्या खालोखाल सर्व विदर्भातले जिल्हे आणि मराठवाड्यात सुद्धा तापमानात वाढ झाली आहे। राज्याच्या काही भागात उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे। येत्या 2 ते 3 दिवसात राज्यातल्या अनेक ठिकाणी तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। त्यामुळे उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय आणि अकोल्यात पारा 41 तर ब्रह्मपुरीत 41.3 अंशांवरती गेलाय। तर नंदुरबार, जळगाव, पुणे आणि धुळे, नाशिकसह आजूबाजूच्या भागात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील रविवार सर्वात जास्त उष्ण ठरला। काल 40 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली। तर नंदुरबार, जळगाव, पुणे, धुळे आणि नाशिकसह आजूबाजूच्या भागात उष्णतेची तीव्रता आता अधिक जाणवणार आहे। त्यातच आता कोकणसह मराठवाडा, विदर्भात तापमानात चांगलीच वाढ होते। उन्हात जाताना खबरदारी घ्या असा सल्ला हवामान विभाग देतोय। राज्याच्या किमान तापमानात वाढ झालेली आहे, त्यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झालेले आहेत। मुंबईकर देखील उकाड्यामुळे त्रस्त झालेले आपल्याला पाहायला मिळत असतात। गेल्या अनेक दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे आणि पुढील आणखी 2 ते 3 दिवस देखील वातावरण असंच राहील असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। काल म्हणजे 6 एप्रिल रोजी मुंबईतील तापमान हे 33 अंश डिग्री सेल्सिअस इतकं होतं आणि आणखी तापमान वाढण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। आपण पाहतोय मार्च महिन्यापासून मुंबईच्या तापमानात चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आणखी 2 ते 3 दिवस हीच परिस्थिती राहणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। उत्तरेकडून उष्ण वारे येण्यास सुरुवात झाल्यामुळे राज्यातील किमान तापमानाच्या पाऱ्यात वाढ झालेली आहे। मध्य महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, सोलापूरसह विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि वर्धा, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि परभणीने तापमानाची 40 ओलांडलेली आहे आणि राज्यात अकोला येथे 43 अंश डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे। पुढील देखील 2 ते 3 दिवसात या राज्यातील
कमाल तापमानात 2 ते 3 अंश डिग्री सेल्सिअसने तापमान वाढण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवलेली आहे. आपण पाहतोय सतत जे आहे ते राज्यात त्याचप्रमाणे मुंबईत देखील वातावरणात चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यामुळेच मुंबईकर चांगलेच त्रस्त झालेले आहेत. तसेच राज्यात देखील उष्माघाताचं प्रमाण वाढलंय. राज्यात उष्माघाताचे एकूण 30 जणांना उष्माघात झाल्याचं आढळून आलेलं आहे. म्हणूनच मुंबईकरांनी या संदर्भात काळजी घ्यायला हवी आहे. घराबाहेर पडताना देखील तापमान किती आहे याचा अंदाज घेऊन त्याचप्रमाणे सोबत पाण्याची बॉटल ठेवून आणखी काही गोष्टी या संदर्भात काळजी घ्यायला हवी आहे असं हवामान खात्याकडून देखील सांगण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.